नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी 28-35 वर्षाच्या मुला मुलींची एकच तक्रार असते, ताई सगळं चांगलं आहे, जॉब आहे, पगार आहे, तरी लग्न का जमत नाही। घरचे खूप टेन्शनमध्ये आहेत, स्थळ आले की काहीतरी कारणाने मोडतं, पत्रिका दाखवली तर गुरुजी सांगतात मंगळ आहे किंवा शनीची साडेसाती आहे। तर हे सर्व का होत असतं, पण काळजी करू नका। आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तर या उपायामुळे तुमच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन तुमचं लग्न हे लवकरात लवकर होणार आहे। एकदम साधा सोपा उपाय आहे। तर मंडळी ते 15 तारखेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या, ही जून महिन्यात आलेली आहे आणि अधिक महिना असल्यामुळे या अमावस्येला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे। आणि यामुळे आपण जर आपल्या मुलांच्यासाठी काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला तात्काळ प्राप्त होणार आहे। म्हणजे मुलांच्या कुंडलीतली सर्व दोष आहेत तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होणार आहे। तर बघा, हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्वाचे आणि अत्यंत पुण्यवान मानले जाते। ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते। तर या वर्षी सोमवती अमावस्या ही अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखीन वाढले आहे। सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते। आणि जर आपण काही मनोकामना आपल्या असेल मुलांच्या लग्नाबाबत जर आपण काही उपाय केले तर त्याचं देखील फळ आपल्याला प्राप्त होत असतं। कारण अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो। जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात। या वर्षी बघा, वर्षातली पहिलीच अमावस्या अधिक मासात येत आहे, ज्यामुळे तिचे महत्त्व वाढते। या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व इच्छांची पूर्तता होते। यंदाची अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने लाभ मिळतो। तर मंडळी, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी सकाळी करायचा आहे। म्हणजे 7 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याच्यानंतर राहू काल लागतो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे तर तो 7 वाजता करायचा आहे, सकाळी करायचा आहे। तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर बघा, या उपायासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर बघा, आपल्याला कणकेचे 7 दिवे बनवून घ्यायचे आहेत। म्हणजे तुमच्याकडे जो आटा असेल त्याचे तुम्हाला 7 दिवे बनवून घ्यायचे आहेत। त्या आट्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, तर तसे तुम्हाला छोटे छोटे असे 7 दिवे व्यवस्थितपणे बनवून घ्यायचे आहेत। व जर तुम्हाला हे शक्य नसेल, जमतच नसेल, तर मग तुम्ही मातीच्या पंत्या तुमच्याकडे असतील, नवीन असतील तर त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत। आपल्याला ह्या 7 पंत्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला पिवळं चंदन आहे तर तो देखील घ्यायचा आहे, 7 दिवे घ्यायचे आहेत आणि पंचामृत तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। तर पंचामृतमध्ये काय काय असतं बघा, दूध, दही, तूप, साखर, मध। तर ह्या सर्व वस्तू मिक्स करून आपण पंचामृत करायचं आहे। म्हणजे दुधामध्ये या सर्व वस्तू बनवून पंचामृत, म्हणजे तुम्ही एखादा ग्लासभर घेतला तरी देखील चालेल, एवढं आपल्याला घ्यायचं आहे। शक्य असेल तर तुम्ही एखादा तांब्यावरून पाणी देखील घरून घ्यायचं आहे, कारण घरून जर आपण महादेवांच्या मंदिरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर आपण घरून एखाद्या तांब्या भरून पाणी नेलं तर त्याचं जास्तीत जास्त फळ आपल्याला प्राप्त होत असतं। शक्य असेल तर तुम्ही घरूनच एखाद्या तांब्या भरून पाणी देखील बरोबर घ्यायचं आहे। तसेच आपल्याला 7 कापूर लागणार आहेत। कापूर घेता वेळेस भीमसेनी कापूरच आपल्याला घ्यायचा आहे, कारण तो ओरिजिनल कापूर असतो। तर 7 भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत, 5 बेलाची पाने घ्यायची आहेत। तर बघा, हा जो उपाय कोणी करावा हा देखील तुमच्या मनात प्रश्न असेल तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु जर आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, मुलं जॉब निमित्ताने बाहेर राहत असतील तरच मग मुलाचे आई वडील असतील, बहीण असेल किंवा बहिणी असेल, मुलाचा भाऊ असेल, त्याने देखील हा उपाय मुलांच्या लग्नासाठी केला तरी देखील चालेल। तर बघा, तुम्हाला सोमवारी सकाळी लवकरच उठायचं आहे, कारण हा उपाय आपल्याला सकाळी 7 वाजेपर्यंतच करायचा आहे। तर सकाळी लवकर उठा, अंघोळ करा। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला अंघोळ करायची आहे, कारण अमावस्या असल्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे। यामुळे तुमच्यावरची काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे। जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं काळं तीळ टाकायचं आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे। यामुळे तुमच्यावरची जी काही निगेटिव्हिटी आहे, लोकांची वाईट नजर आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे।
याच्यानंतर बघा, आई वडील जर हा उपाय आपल्या मुलांसाठी करत असतील तर आई वडिलांनी देखील अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तसेच तुम्हाला बघा, सूर्यदेवांना देखील अर्घ्य द्यायचं आहे, कारण ही अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करणे तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवतात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, तसे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिची देखील तुम्ही अभिषेक वगैरे करून घ्यायचे, पूजा वगैरे करून घ्यायची आहे. म्हणजे देवघरामध्ये जेवढे देवी देवता आहेत त्यांची तुम्हाला विधिवत पूजा वगैरे करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप दाखवायचं आहे. आणि मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवी देवता आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, कुंडलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासानेच बोलायचं आहे. तसेच जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जे आट्याचे 7 दिवे बनवून घेतलेले आहेत तर ते व्यवस्थित तुम्हाला एखाद्या ताटामध्ये ठेवायचे आहेत. 7 दिवे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये एक एक कापराची वडी तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला कापसाची वात प्रत्येक दिव्यामध्ये ठेवायचं आहे. थोडंसं तूप तुम्हाला त्या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमची मुलं, समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी घरी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलांना एका साईडला देवघरामध्ये त्यांचं तोंड म्हणजे उत्तर दिशेला होईल अशा ठिकाणी त्यांना बसवायचं आहे. पूर्वेकडे बसायला सांगायचं आहे, उत्तरेकडे तोंड होईल असं त्यांना तुम्हाला बसवायला सांगायचं आहे. आणि हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचे नाहीत. तसेच तुम्हाला मुलांच्यावरून 7 वेळा हे दिवे उतरून घ्यायचे आहेत. 7 वेळा दिवे उतरून घेत असताना मनामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्यावर जी काही नकारात्मकता आहे, जी काही लोकांची वाईट नजर आहे, कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला तसेच घ्यायचे आहेत. तसेच तुम्हाला पंचामृत, तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये घेतलं असेल तर पंचामृत घ्यायचं आहे, एखादा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आपल्या समजा तुमच्या जवळपास जर महादेवांचं मंदिर असेल तर तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता. जर जास्त लांब असेल तर मग तुम्ही दिवे घ्यायचे आहेत, पंचामृत घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत, बेलाची पानं असेल ती घ्या, धोत्र्याचं फूल असेल, फळ असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही सर्व घ्यायचं आहे. महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि जर काहीच घेणं शक्य नसेल, जेवढं आपण उपायासाठी लागणारं साहित्य आहे तेवढंच घेतलं तरी देखील चालेल, परंतु पुन्हा श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे हर हर महादेव, हर हर महादेव असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, जर आपण घरून एक तांब्या भरून पाणी नेलेलं असेल तर तुम्हाला प्रथम जलाभिषेक करायचा आहे 1 वेळा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर पंचामृत आणलेलं असेल तर ते पंचामृताने महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला बोलायचं आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला सातत्याने बोलायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आणि मग तुम्ही घरून जी फुलं आणलेली असेल, समजा धतुऱ्याचं फूल असेल, फळ असेल किंवा पांढरी फुलं तुम्ही आणलेली असतील तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलायचं आहे. तसेच तुम्हाला बघा, शमीपत्र आणलेली असेल, बेलाची पानं आणलेली असतील तर ती पानं देखील तुम्हाला अर्पण करता वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जे दिवे आणलेले आहेत, 7 दिवे आणलेले आहेत, तर ते दिवे तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीला स्पर्श करायचा आहे त्या दिव्यानी. आणि तुम्हाला एक दिवा आहे तर तो तुम्हाला शिवलिंगाच्या साईडला तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ज्याच्यामध्ये एक कापूरची वडी आहे तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि जे बाकीचे दिवे आहेत तर ते तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत. आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे. आणि मग तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही मंगलदोष आहे, कालसर्पदोष आहे, नजर दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं
तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने महादेवांना प्रार्थना करायची आहे। कारण महादेव हे इतके भोळे आहेत की नुसतं एक तांब्या भरून पाणी जरी आपण त्यांना अर्पण केले तरी देखील ते प्रसन्न होतात आणि आपण जर त्यांची इतकी पूजा केली तर ते लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत लग्नासंदर्भात तर त्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात। महादेव खूप भोळे आहेत। जर मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते सर्व दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे आणि मला मनासारखा जोडीदार मिळू दे असं मुलांनी बोलायचं आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे बसायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जाप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। जर तुम्हाला काही कारणास्तव शक्य नसेल तरच मग तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला असं बोलायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचं आहे आणि मग जे 6 दिवे राहिलेले आहेत तर ते दिवे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि मग घरी आल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, डाव्या साईडला एक दिवा ठेवायचा आहे, उजव्या साईडला एक दिवा ठेवायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे आता किती दिवे राहिले त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे उरलेले दिवे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये चारही कोण 4 दिशा आहेत म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर चारही दिशांना तुम्हाला हे 4 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत, प्रज्वलित करायचं आहे। तर बघा यामुळे काय होईल तर हे चारही दिशेमधून सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करेल आणि मुलांच्यासाठी स्थळांच्या रांगा लागतील, चारही बाजूने मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल। तर अशा प्रकारे हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी हे दिवे जेव्हा मावळतील तेव्हा तुम्हाला ते घरातील जेवढे दिवे आहेत तेवढे उचलायचे आहेत, चार दिशेनं 4 आणि समोर आपण दरवाजाला 2 दिवे लावलेले आहेत तर ते दिवे सगळे एकत्र करायचे आहेत, त्याचा गोळा करायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। यामुळे मुलांच्यावर जी काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट दोष आहेत तर ते दूर होऊन मुलांच्या लग्नातील अडथळे हे दूर होतील आणि मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। फक्त हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे, ह्या अमावस्यालाच करायचा आहे। ही अमावस्या खूप अशी महत्त्वाची आहे। तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।